शाळेची वाट धरली धैर्याने, अंधार दूर केला ज्ञानदिव्याने, मुलींसाठी उघडली नवी वाट, सावित्रीबाई ठरल्या जगाची शान, सावित्रीबाई ठरल्या जगाची शान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, माझे नाव मेघा आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आज आपण भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सावित्रीबाई म्हणजे धैर्य, कष्ट आणि प्रेम यांचे सुंदर उदाहरण होय. त्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती. लोक म्हणायचे मुलींनी शिकू नये, पण सावित्रीबाईंनी हे चुकीचे आहे असे ठामपणे सांगितले. त्यांनी स्वतः शिक्षण घेतले आणि पहिली मुलींची शाळा सुरू केली. शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड, चिखल फेकायचे, पण तरीही त्या रोज शाळेत जायच्या, कारण त्यांना मुलींचे उज्ज्वल भविष्य घडवायचे होते. सावित्रीबाईंचे लहान मुलांवर खूप प्रेम होते. त्या म्हणायच्या, शिक्षण मिळाले की माणूस मोठा होतो. म्हणून त्या गरीब, अनाथ आणि दुर्लक्षित मुलांसाठीही काम करत राहिल्या. आपण आज शाळेत बसून अभ्यास करू शकतो, पुस्तके वाचू शकतो. हे सर्व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळे शक्य झाले आहे. त्यांनी आपल्याला शिकवले की मुलगा मुलगी समान असतात. चला तर मग आपण मोठी स्वप्ने पाहूया आणि सावित्रीबाईंच्या विचारांवर चालूया. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.